after a long month I am coming with beautiful place. म्हणजे जे कोणी प्राण्यांचं प्रेमी असेल ना तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ असणार आहे आणि तुमच्या मुलांना पण दाखवायचा असेल ना, हे स्पेशल ठिकाण तळेगावातच आहे. तर स्टे ट्यून, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. कारण म्हटलं आणि जर माझ्या वेने दाखवता आला तो रस्ता तर मी तुम्हाला तो नक्की दाखवेल. तर थोडं डिफिकल्ट जाईल बाळाला घेऊन. सो भेटत आपण डायरेक्टली त्या प्लेसला. याचं लोकेशन अगदीच सोपं आहे. ते तळेगाव टोल नाका आहे. तर वरती जो रस्ता जातो म्हणजे निगडीला जाण्यासाठी, पुण्याला जाण्यासाठी जो रस्ता लागतो तर त्या साईडला जायचं आहे. आणि एक्झॅक्ट म्हणजे बिर्ला गणपतीच्या अपोजिट साईडला हे असं जापलोपीचं पोस्टर दिसेल. तर तिथनं आत जाण्याचा रस्ता म्हणजे तिथनंच आपण एंटर व्हायचं आहे. आणि अगदीच समोर गेल्यानंतर लगेचच आपल्याला जापालोपीचा एंट्रन्स गेट लागेल आणि साईडलाच त्याच्या पार्किंगसुद्धा आहे. तर याचं सगळं सेशन वगैरे किती टायमिंग असतो, परत किती चार्जेस वगैरे सगळी इन्फॉर्मेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. हा व्हिडिओ मी शक्यतो रिअल व्हॉईसमध्येच मी ठेवणार आहे. जास्त म्हणजे छान वाटेल तुम्हाला तो एक्सपिरियन्स अर्थात. त्यामुळे जास्त काही मी व्हॉईस ओव्हर करणार नाही आहे. तर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर आस्क मी इन कमेंट सेक्शन. I will definitely try to give your reply थ्रू द कमेंट. सो इथे ना हॉर्स रायडिंगसुद्धा होत असते. तर त्याच्यासाठी हे वेगळे चार्जेस असतात. आणि सगळ्यात अगोदर गेल्यानंतर आपल्याला तिथनं ते तिकीट कलेक्ट करावे लागतात. आणि तिकीट अर्थात ते बँड्स देतात ते. आणि मग बँड्स दिल्यानंतर आपल्याला वेटिंगसाठी ठेवतात. त्या अगोदरचं जे सेशन असतं ना तर ते कंप्लीट होईपर्यंत आपल्याला थोडंसं वेट करावं लागतं. आपण आजूबाजूचा परिसर तेवढ्या वेळात आपण फिरू शकतो. अगोदर आपल्याला ते सगळे एक्सप्लेन करतात. It is given mostly to kids, so you bigsters, if you don't get one, please don't cry. Now, in this basket is just a treat for the animals or birds. It's not to fill their stomachs up. So I'll start with the bread. The bread are for your ducks or geese. Now, once you go into their pen, you will not. बफेट देण्या अगोदर ते आपल्याला सगळं व्यवस्थित असं एक्सप्लेन करतात आणि याच्याबद्दल ह्या फार्मबद्दल थोडीशी माहिती सांगतात. आणि एक गायडर आपल्याला प्रोव्हाइड केला जातो आणि तो गाईड आपल्याला एका वेगवेगळ्या प्राण्यांच्या इथं नेऊन त्यांना कसं फीड करायचं हे आपल्याला गाईड करतो. आणि त्याच पद्धतीने आपल्याला त्यांना फीड करावं लागतं. जास्त त्यांचं पोट भरावे लागत नाही कारण बरेचसे असे सेशन्स असतात त्यामध्ये ते सगळे लोक त्यांना थोडं करून हे खाऊ घालत असतात. त्यामुळे त्यांचं ते स्टमक फुल करत नाही. आणि खरंच यांचं म्हणजे ह्या फार्मचा एक्सपिरियन्स तुम्हाला अनुभवायचा असेल तर एक आहे की तुम्हाला 1 किंवा 2 वीक अगोदरच इथे बुकिंग करावे लागेल. तर ही बुकिंग ऑनलाईन होत असते. म्हणजे त्यांची साईट आहे जापलोपी. गुगलवर तुम्ही सर्च करून मी देईल याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची साईट पण देईल. म्हणजे जेणेकरून तुम्ही तिथे जाऊन त्यांना व्हॉट्सअप करायचं असतं. जे गुगलला जाईल ते व्हॉट्सअप नंबर असतो आणि व्हॉट्सअप नंबरला जाऊन त्यांना हाय मेसेज करायचं. मग ते तुम्हाला इन्फॉर्मेशन वगैरे देईल आणि लिंकसुद्धा प्रोव्हाइड करतील. मग त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सेशन बुक करू शकता. तुम्हाला कितीचं हवं, काय हवं. 2.5 तासांचं असतं आणि त्या 2.5 तासामध्ये काय होणार आहे त्यांनी तिथे ते डिस्क्राईब केलेलं असतं. तर त्या 2.5 तासाचा सेशनमध्ये अगोदर आपल्याला इथे एंट्री करायची असते. त्याच्यामध्ये बँड घ्यायचं असतं. मग नंतर थोडंसं नंतर आपल्याला ते बकेट देतात आणि मग त्यांना फीड करायला लागतं. हे जवळजवळ 2 का 1.5 तासाचं असतं. आणि मग नंतर शेवटला आपल्याला जेवण वगैरे असतं आणि मग लास्ट आपण गार्डनिंग वगैरे एन्जॉय करू शकतो. हे अशा पद्धतीचं असतं. आता हे जे चार्जेस म्हणाल तर एका व्यक्तीचे ना 1080 रुपये आहे. आता जर सपोज म्हणजे 1 वर्षापर्यंत जे बाळ असेल ना तर त्यांना फ्री एंट्री आहे. त्यांचे काही चार्जेस वगैरे घेत नाही. पण 1 वर्षावरील असेल म्हणजे 2 वर्ष ते 10 वर्षापर्यंत 700 रुपये घेतात. आणि त्याच्यावरती असल्या समजा 10 वर्षाच्या पुढील मुलांचे 900 रुपये हे घेतात. अगोदर कमी होते ॲक्च्युली पण आता हे थोडेसे जास्त केलेले आहे फीज. असो पण तुम्हाला जर हा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तुमच्या मुलांना इथले हे पेट्स दाखवायचे असेल, पेट फार्मिंग बघायचे असेल, हॉर्स रायडिंग देखील होते इथे. सो हॉर्स रायडिंगसाठी ना एक
वेगळे चार्जेस असतात. जवळजवळ छोट्या मुलांचे माहीत नाही, पण मोठ्यांचे होते 500 वगैरे अराऊंड असे काहीतरी. सो आता तुम्ही ना हा व्हिडिओ अगदीच एन्जॉय करा आणि काही क्वेरीज असल्यास मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की त्याचा रिप्लाय करेन. सो एन्जॉय आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, खूप छान आहे. आता हे ओरिजिनल व्हॉईसमध्येच तुम्ही ऐका. आणि त्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छिते की इथे ना एकदम लहानातल्या लहान बाळसुद्धा तुम्ही आणू शकता, कारण हे सगळे प्राणी पक्षी वॅक्सिनेटेड आहे, त्यामुळे अजिबात टेन्शन नाही. मी स्वतः पर्सनली त्यांना विचारलं होतं अलाउड आहे का म्हणून, पण काही असं रेस्ट्रिक्शन वगैरे नाही आहे. एकदम सेफ आहे तिथे. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की खूप छान आहे, इंटरेस्टिंग असणार आहे. जे तुम्ही बर्ड्स कधी बघितले नाही ना, ते वेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर आशा करते की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघाल. आणि ज्यांनी कोणी बघितला असेल ना, कमेंट करून एकदा नक्की सांगा की कसा वाटला व्हिडिओ, किंवा याच्यामध्ये काही कमतरता वाटले तर ते देखील नक्की सांगा. आता कमतरता काढण्यापेक्षा मी शूट केलं हेच एक महत्त्वाचं आहे, कारण छोटं बाळ असल्यामुळे ना खरंच मॅनेज होत नाही. एक वेळा समजून घ्या. तर होप सो यू विल एन्जॉय ओव्हरऑल व्हिडिओ. बसलेलं चल चल चल, काही नाही करत. ये भाई चल 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 की त्वचा नाही मारत ते. दे इकडे, मी चालतो. ठीक आहे. देऊ का अजून? वेल्लूला पण चांगला एक्सपिरियन्स आहे. पिल्लू पण कसं बघतं. तुमच्या बॉक्स पिल्लू माऊ बघ. फोटो का व्हिडिओ? फोटो. दाखव फक्त. दिसत नाही त्यास. ऐसे पकड़ो ना.
सोडू नको पण खाली काही नाही करते घरी दिदे दिदे धरतो धरतो चलो पानी पिएंगे अभी लेने जा लेने जा चाहे वो बैठेगा नहीं उसको बोल कल कोई भी नहीं है ना, उसको बोलते कल कोई भी नहीं है घर पे। अरे रौनक और परसों टॉली काका आएंगे तब भी लेके आना, अभी बोल दो मॉम इज आउट टुमारो फॉर देयर शॉपिंग। तारिणी इज एट नानी हाउस, अकेले रहेगी कल घर पे। ये वही बोल गया दीदीला परसों आएंगे टॉली काका लेके आते हैं। हे पण येते दे दो मेरे को भी दे दो। मयू दानू अभी जा मॉम करो। हाथ पकड़ी ली तो लड़की तो रखती यहाँ बैठेगी एकदम बारीक यहाँ बैठेगी दीपक करत होता ना ओके 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 चालू आहे आगे बढ़ो। एक पोनी है, मून लाइट नाम है इसका, मून लाइट। एक बड़ी बेटा मयू एक से तो उतून जायचं ते सो इथे सगळी खाण्याची बकेट खाली करून आम्ही निघालेलो चांगलं स्वच्छ असं हँडवॉश करून जेवणासाठी. इथे जेवण पण अनलिमिटेड आहे, ते तुम्ही बघायला जाता. इतकं वेगवेगळे याच्यात डिशेस होता ना, आपल्याला आता त्यापैकी हवं ते किंवा सगळंच आपण खाऊ शकतो, एवढं असं हे छान जेवण आहे. आणि लहान बाळाला तुम्हाला जर आणायचं असेल ना तर अगदीच टेन्शन नाही, कारण इथे ना बेबी केअर रूमसुद्धा आहे. म्हणजे तुम्ही बाळाचं डायपर चेंज करू शकता, ब्रेस्ट फीडिंग करू शकता, तर नो टेन्शन. त्यामुळे ना बाळ पण एकदम म्हणजे अशा वातावरणात बाळाला नेलं ना खरंच छान, म्हणजे त्यांना पण असं नवीन काही बघायला मिळतं. इव्हन घरातलं सगळं ते बघत असतात. सो इथे आम्ही जेवण करून नंतर चहा वगैरे पण घेतला होता. हे अशा प्रकारचे इथे अनलिमिटेड ही जेवण होतं आणि इतकं छान होतं ना. छोले भटुरे, याच्यामध्ये ढोकळा, इडली, आणखीन वफलसुद्धा होते, आणखी खूप काही होतं त्याच्यामध्ये इन्क्लूड. सो इथे ही होती बेबी केअर रूम, त्यामुळे अजिबात टेन्शन नाही. आणि तिथे व्यवस्थित असं बसण्यासाठी जागासुद्धा आहे. आता हे सगळं आमचं झाल्यानंतर आम्ही थोडासा टाईम स्पेंड केला बाहेर. इथे गार्डनिंगसुद्धा आहे, लहान बाळासाठी प्ले एरियासुद्धा आहे. इथे थोडंसं आम्ही फोटो सेशन वगैरे केलं. आता हे तुमचा आउट टाईम जरी झाला ना तरी पण आपण इथं नंतरचा वेळ इथे स्पेंड करू शकतो. म्हणजे पेट फार्मिंग सोडून इकडे समोरचा जो एरिया आहे गार्डनिंग एरिया, इथे आपण टाईम स्पेंड करू शकतो. इतकं सुंदर हे लोकेशन होतं ना, सिरियसली फोटोजेनिक आहे एकदम मनाला शांतता वाटते. तुम्ही एक वेळा नक्की जा तिथे. आणि जाण्यासाठी तर मी वेळ दिलेलंच आहे, बॅचेस वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये मी देईल, सगळी डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. हा होता प्ले एरिया, जास्त काही गोष्टी नव्हत्या, बेसिकच्या गोष्टी होत्या याच्यामध्ये. पण असो आपण इथे एकदम छान सुंदर लोकेशन एन्जॉय करू शकतो. जाते प्राणी पण ठीक आहे, आपल्याला असा एक्सपिरियन्स अनुभवायला मिळतो. इथे हॉर्स रायडिंगसुद्धा चालू होते आणि बाहेर जाताच तिथे एक वेगळ्या प्रकारचं एलिगेटर वगैरे पण तुम्हाला बघायला मिळेल. ते व्हिडिओमध्ये पुढे दिलेलं आहे.
आणि ते डॉगसुद्धा होते. एकतर एवढा मोठा डॉग होता ना लिटरली मी पण फर्स्ट टाईम नाही सेकंड टाईम बघितलेला. तर हे होते एलिगेटर म्हणजे रंगबदलू गिरगिट. इथे नाव वगैरे दिलेले आहे ब्ल्यू मँगो काय ते होतं तरी. तर बघा किती मोठे मोठे आहे. एकतर कसं खात होतं काही नाही करत आहे. तर इथपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघितला हा असेल कुठला तर नक्की याचं- मला कमेंट करा आणि भेटत आणि अशा छान छान व्हिडिओसोबत. इथे छोट्या बाळांची हॉर्स रायडिंग चालू होती. आता हे छोट्या बाळांचे वेगळे चार्जेस असावे मे बी. सो इथे माझ्या बाय कर, बाय. बाय कर बच्चा. बाय मला कर. आणखीन काही प्लेसेस सजेस्ट करा म्हणजे मी पण तिथला एक्सपिरियन्स घेईल आणि तुम्हाला पण त्या व्हिडिओ मार्फत अनुभवायला मिळेल. तर भेटूयात अजून छान छान इन्फॉर्मेटिव्ह प्लेसेस सोबत. तोपर्यंत बाय कर पिलू बाय बाय म्हणा.